आताच्या घडीला सामरिक शक्ती आणि आर्थिक शक्ती जी आहे ती दोन्ही बाजूने त्याची कोंडी करणं गरजेचं आहे. पण या काळामध्ये 21व्या शतकामध्ये राजकारण काही असो, पण 21व्या शतकामध्ये अशा पद्धतीचं थेट कन्व्हेन्शनल वॉर कुठल्याही देशाला का परवडत नाही आणि भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीला ते का झालं नाही तर सगळ्यात जास्त उत्तम आहे. याची काही कारणं आहेत, ती कारणं तुम्ही जरा विशद करू शकाल का? कारण ज्या काही पद्धतीचे रिएक्शन्स इथे कमेंट बॉक्समध्ये येत आहेत, कारण असं आहे की पहा, ज्याच्या घरात सैनिक असतो त्याला त्या युद्धाची किंमत मोजावी लागते. घरात बसून सोशल मीडिया वॉरियर होणाऱ्यांना आणि काय सोशल मीडियावरून युद्ध लढणाऱ्यांना त्याची किंमत काही मोजावी लागत नाही. त्यामुळे कमेंट टाकून रिकामे होऊन फरार होणारे जे आहेत, तर त्यांना पण त्याची थोडीशी जाणीव होईल की ही अशी पावलं जी असतात जी स्ट्रॅटेजिकली तहात जिंकणं ज्याला म्हणतात, ते तह सुद्धा काही वेळेला देशाच्या, समाजाच्या आणि एकूण राष्ट्राच्या राष्ट्राच्या हितासाठी किती महत्वाचे असतात. 100% ऍग्री करतो अभिजित मी तुमच्या मताशी. आणि मुळातच म्हणजे सुरुवातीलाही मी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की युद्ध हा खरोखरच पर्याय त्या ठिकाणी नसतो. युद्धाच्या माध्यमातून ना ते पाकिस्तानच्या कामाचं आहे ना भारताच्या कामाचं आहे, आणि प्रचंड नुकसान दोघांचंही त्या ठिकाणी होणार आहे. पण अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन ही कशी दिशा याची ठरते ते महत्वाचं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की मुळात युद्धामुळे जे आहे, माझ्या मते पाकिस्तानचं तर नुकसान होणारच आहे, पण आपण भारताच्या अँगलने विचार केला तर भारतासाठी सुद्धा जो आहे जबरदस्त खतरा आहे. आजची परिस्थिती काय ते लक्षात घ्या. ऑलरेडी संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे जे आहे जागतिक मंदीचं वारं वाढतं की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कर्टसी डोनाल्ड ट्रम्प बाबा आणि त्यांचं टेरिफ वॉर, ज्या प्रकारची सगळी कंडिशन्स त्यांनी क्रिएट करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे ऑलरेडी तशी परिस्थिती सगळ्या जगासमोर आहे आणि भारत सुद्धा त्याला काही अपवाद त्या ठिकाणी नाहीये. एक. दुसरं, भारताला आता एक प्रकारे इमर्जिंग इकॉनॉमी कडून खऱ्या अर्थानं 2047ला विकसित भारताचं जर स्वप्न त्या ठिकाणी पाहायचं असेल तर आपली एनर्जी, आपल्याकडे असणारे ऍडव्हान्टेज, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज जो आहे तो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आहे. त्याचबरोबर ऑफकोर्स आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, आपल्याकडे डिजिटलायझेशन आहे, टेक्नॉलॉजी आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा करून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर हे जे डिस्ट्रॅक्शन आहे, सिक्युरिटी ही महत्वाची आहेच, पण अशा प्रकारच्या संघर्षामधून जे आहे आपली जी दिशा आहे ती कुठेतरी काही काळासाठी भरकटण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणून ते सुद्धा जे आहे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तिसरी गोष्ट, युद्धाच्या माध्यमातून काय होईल ते जे आहेत, नक्कीच त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत, पाकिस्तानकडे बाकी सपोर्ट आहे. ऍटलिस्ट काही ना काही शहरांना तरी तो टार्गेट करण्यासाठी त्यामध्ये तो यशस्वी ठरू शकेल, पाकिस्तान यशस्वी ठरू शकेल. आपण तर जे आहे पाकिस्तानला बेचिराग करू, तसाही जो आहे आज आहे पाकिस्तानमध्ये राहीलच काय, तसाही जो आहे आर्थिकदृष्ट्या, पॉलिटिकल अँगलनं आणि एकूणच गृहयुद्धाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाकिस्तानचे बुरे हाल आहेत. आपण पाकिस्तानची चर्चा न केलेली बरी. पण भारताच्या अँगलनं आम्ही जे आहे इंडस्ट्रियलाइज नेशन आहोत, ऑलरेडी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं आपले जे रुरल सेटअप जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकसित त्या ठिकाणी होतो. आणि जर अशा प्रकारचे हल्ले झाले, एखादं मिसाईल जर अशा शहरामध्ये, अशा एखाद्या विलेजमध्ये त्या ठिकाणी आलं तर त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जीवितहानी सोडाच, त्याच्यासोबत जी वित्तहानी होणार आहे, जे सगळा इंडस्ट्रियलायझेशनचा पेस जो आहे तो त्या ठिकाणी कुठला तरी रोखला जाणार आहे. अशा प्रकारे युद्ध सदृश परिस्थिती राहिली तर बाहेरचे देश सुद्धा जे आहे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर 10 त्या ठिकाणी विचार करणार आहेत. ऑलरेडी हा सगळा जो सेटअप आहे, ही सगळी जी गती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याला कुठेतरी ब्रेक मिळणार आहे. म्हणून युद्ध हा जो आहे तो पर्याय असू शकत नाही. नक्कीच आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपल्याला हासिल करायचे आहेत, त्यासाठी आपला लढा सुरू आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, दहशतवाद हा आपला प्रॉब्लेम आहे. पाकिस्तान किंवा पाकिस्तानच्या सोबतचं युद्ध हा आपला प्रॉब्लेम नाही. मूव्हीज मध्ये जे युद्ध दाखवलं जातं किंवा जसं तुम्ही त्या ठिकाणी म्हटले की सोशल मीडियाच्या माध्यमातून वॉर लढणं किंवा जे ऐसा करना चाहिए वैसा करना चाहिए, आणि इनफॅक्ट व्हेरी फ्रँकली या चर्चेमध्ये जे आहेत, कारण चर्चेचे वेगवेगळे अँगल असल्यामुळे माझ्याकडून सुद्धा जे पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा पाकिस्तानचे तुकडे तुकडे, आणि खरोखरच त्या प्रकारची परिस्थिती आहे सुद्धा आणि ते आपण सिरियसली कन्सिडर सुद्धा करावं. पण हे इतकं सोपं नसतं किंवा या सगळ्या संघर्षाच्या भूमिकेमध्ये जे आहे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होत असतं. म्हणून जगाचा आपण एक हिस्सा आहोत आणि त्याच्यामुळे रॅशनली खरोखरच ऑप्टिमम सोल्युशन काय आहे याचा विचार करूनच आपण पुढे जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर जनमानसानं लक्षात घेतल्या तर मी पुन्हा म्हणजे मुद्दा आपला पुन्हा त्याच ठिकाणी येईल की अटीशर्ती कन्सिडर करता आपल्याला लक्षात येईल की दहशतवादाच्या लढाईमध्ये हा एक प्रकारचा जो पॉज आपण घेतलेला आहे, मी त्यामुळेच कधी याला पूर्णविराम म्हटलंच नाही, मी याला स्वल्प विराम म्हणतोय. हा स्वल्प विराम सुद्धा जो आहे भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि ऑलरेडी नॉन कायनेटिक ऍक्शन्स आपण घेतलेलेच आहेत ना.
तर मग हे नुकसान आपण त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं युद्धाच्या माध्यमातून का? ऑलरेडी अशा प्रकारचा पॉज घेऊन जे आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती आपण हासिल करावी, हा निर्णय जे आहे जनमानसाने सुद्धा घेणं किंवा त्याविषयी विचार करणं आवश्यक आहे. संरक्षण दलाची सर पत्रकार परिषद थोड्या वेळामध्ये एक स्वतंत्र ब्रीफ जे आहे ते परराष्ट्र खातं करेलच, पण त्या जी माहिती समोर येते, मी असं म्हणणार नाही की सूत्र वगैरे, पण जी माहिती समोर येते त्याच्यानुसार इंडस वॉटर ट्रीटी जी आहे ती आपण एका प्रकारे होल्ड केली होती आणि ती अबेन्स मध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाहीये. म्हणजे आता ज्या क्षणाला आपण तो सीज फायर मान्य केलेला आहे त्या क्षणाला आपण त्याच्यातून काही सुटका दिलेली नाही किंवा त्याच्यातून काही सवलत दिलेली नाहीये आणि त्यासोबतच झिरो टॉलरन्सची पॉलिसी जी आहे, म्हणजे जे आपण म्हणालो की ऍक्ट ऑफ टेररिझम विल बी द ऍक्ट ऑफ वॉर, अशाच पद्धतीने ट्रीट केलं जाईल. तर त्या दोन्ही गोष्टी असणार आहेत. तर या दोन्ही गोष्टी जर तिथं असतील आणि त्याच्या पलीकडे सुद्धा काही अटी शर्ती निश्चितपणे असतील तर मग किती मोठी ही गोष्ट आहे भारतासाठी. नक्कीच महत्वाची गोष्ट आहे, पण मला वाटतं नॉन कायनेटिक ऍक्शन विषयी आपण जे बोललात की इंडस वॉटर ट्रीटी अबेन्स मध्ये आहे किंवा ट्रेड स्ट्राईक आहे, डिजिटल स्ट्राईक आहे, हे सगळे जे निर्णय आहेत हे या अटी शर्तींशी जोडू नये. ते निर्णय जे आहेत ते वेगळे आहेत. कायनेटिक ऍक्शन ही सगळी जी चर्चा आहे, ही चर्चा जी आहे ती शस्त्रसंधीशी रिलेटेड आहे. ही चर्चा कुठल्या कराराशी संबंधित किंवा काय आम्ही नॉन कायनेटिक ऍक्शन्स घेतले त्याच्याशी संबंधित नाही. तर मला वाटतं की आपले डिप्लोमॅट्स तेवढे मॅच्युअर आणि नक्कीच तेवढे जे आहेत बुद्धिमान आहे, सगळं त्यांना बरोबर कळतं. शस्त्रसंधीशी संबंधितच तुम्ही जी कारवाई करताय, आम्ही तुमच्या विरुद्ध जे आहे लष्करी कारवाई करणार नाही, याच्याशी संबंधितच काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या आपण बघाव्यात. या बाकीच्या जबरदस्त ऍक्शन आपण टेररिझमच्या संबंधित ज्या घेतोय तर त्याला जे आहे कुठेही डायल्यूट करण्याचा प्रयत्न करू नये असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि जर तसं आपण केलं तर माझ्या मते ते एक पाऊल मागं असण्यासारखं असेल. सर मला एक छोटा प्रश्न जो आहे तो विचारायचा आहे आणि त्याचं कारण असं की खूप सारे प्रेक्षक जे आहेत तो पण प्रश्न हा विचारतायत की ज्या 4-5 लोकांनी 5 अतिरेक्यांनी भारतामध्ये येऊन पहलगाममध्ये येऊन आपल्या 28 पर्यटकांना निष्पाप जीवांना गोळ्या घालून ठार मारलं, त्यांचं काय? कारण ते स्विफ्टली इथून पळून गेले, ते पाकिस्तानी असल्याचं समोर आलेलं आहे, त्याच्याबद्दलची छायाचित्र समोर आलेली आहे, ते कुठून आले ते लक्षात आलेलं आहे. एका प्रकारे हा जो काही ऍक्ट ऑफ टेररिझम अँड ऍक्ट ऑफ वॉर होता तो ऑलरेडी काय ठळकपणे समोर आलेला आहे. त्या 4-5 जणांचं काय होणार आणि त्याच्याबद्दल काय भूमिका असली पाहिजे भारताची? कारण की अजून काही तशा डिटेल्स आलेल्या नाहीत, पण काय भूमिका असली पाहिजे? कारण की जोपर्यंत त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवलं जात नाही, त्यांना योग्य शिक्षेपर्यंत इन्व्हर्टेड कॉमा पोहोचवलं जात नाही, तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये तो क्षोभ असणं हे म्हणजे स्वाभाविक आहे. नक्कीच. म्हणजे हा एक प्रकारे जे आहे भारतीयांसाठी सेंटिमेंटल इश्यू झालेला आहे की हे 4-5 जण आले आणि पहलगामचा दहशतवादी हल्ला केला आणि ते पळून गेले आणि इतके दिवस झाले अजून आपण त्यांना पकडू शकलो नाही. खरं आहे, पण याचा अर्थ असा नाही की जे आहे ते 2 दिवसात, 4 दिवसात आणि 6 दिवसातच त्यांचा खात्मा होईल. खरोखरच म्हणजे फक्त स्टेटमेंट देण्यासाठी नाही, 100% त्यांचा एन्काउंटर होणार, त्यांचा खात्मा होणार, हे सत्य आहे. पण ते 2 आठवड्यात होणार, 1 महिन्यात होणार, 2 महिन्यात होणार का 6 महिन्यात होणार? कारण बेसिकली प्लॅन्ड पद्धतीनं ते आले. तिथलं जे टेरेन आहे त्या जंगलामध्ये लपून बसले. त्याहून महत्वाचं आमचे जे घरभेदी आहेत तो आमचा खूप मोठा प्रश्न आहे. तिथले जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत, तिथल्या स्लीपर सेल ज्या आहेत त्या त्यांना सपोर्ट करत होत्या, म्हणूनच तर एवढा मोठा हल्ला ते त्या ठिकाणी करू शकले. मग हल्ला करण्यासाठी त्यांना जर पोषक वातावरण होतं तर हल्ला झाल्यानंतर सुद्धा काय काय करायचं अशा प्रकारची तयारी ते करून आलेलीच असतील. ट्रेंड अशा प्रकारचे ते पाकिस्तानचे आर्म्ड कमांडोज त्या ठिकाणी आहेत, अशा प्रकारची माहिती आपल्याकडे येते. म्हणून ते लपून बसले असतील, बाकीचा सपोर्ट त्यांना त्या ठिकाणी मिळत असेल. पण आज ना उद्या नक्कीच त्यांचा खात्मा त्या ठिकाणी केला जाईल. पुन्हा हा काय जो आहे 3 तासाचा पिक्चर नाहीये किंवा T20 वाला मॅच त्या ठिकाणी नाहीये. भारत सरकार, भारतीय लष्कर जे आहे जॉईंट कोम्बिंग ऑपरेशन त्यांचे सुरूच आहेत. त्याचबरोबर या बाकीच्याही घरभेद्यांचा समाचार घेणं त्या ठिकाणी सुरू आहे आणि या लढ्यामधला जो आहे हा पुढचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी, जसं मी सांगितलं की हा सेंटिमेंटल इश्यू आहे. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. 2 दिवसातच झालं पाहिजे, 4 दिवसातच झालं पाहिजे. अपेक्षा तर सगळ्यांची त्या ठिकाणी आहे की लवकरात लवकर झालं पाहिजे, पण 100% त्यांचा खात्मा होणार. आणि मागची काही उदाहरणं काढा ना, की त्या उदाहरणामध्ये जे आहे लगेच दुसऱ्या दिवशी जे आहे त्या दहशतवाद्यांचा एन्काउंटर झाला नाही. 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष असंही लागलं. आणि जे जुन्या दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त अशा प्रकारचे दहशतवादी होते ते 1-1, 1.5, 2-2 वर्षानंतर सुद्धा मारले गेलेले आहेत. पण मारले गेलेले आहेत, त्यांचा खात्मा झालेला आहे, त्यांना न्यूट्रलाइज केलेलं आहे, हे खरं आहे. 1999चा कंदहार अपहरणाशी संबंधित जे वेगवेगळ्या प्रकारचे अतिरेकी होते, 26/11शी संबंधित जे अतिरेकी होते ते पळून गेले. 26 वर्ष जे आहे आम्ही फक्त पाहतच राहिलो.
आम्ही ज्यावेळेस टेररिस्ट हाईडआउट बस्ट केले, ते 9 टेररिस्ट हाईडआउट ज्यावेळेस आपण उद्ध्वस्त केले, त्यामध्ये जे आहे या सिनियर कमांडर, या टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या सिनियर कमांडरचा खात्मा आपण केलाच ना, ती फळी कापून काढलीच ना. मग ही अशी कणखर ऍक्शन जर 26 वर्षानंतर आपण त्या ठिकाणी घेतली, तर माझ्या मते आणखीन काही दिवस, काही आठवडे, माइट बी एखादा महिनाही त्या ठिकाणी लागू शकतो, तेवढी कळ जर जनमानसाने सोसली आणि माझ्या मते थोड्याशा सेंटिमेंटला कंट्रोल केलं, तर हा 4-6 दहशतवाद्यांचा काय प्रश्न आहे, त्यांचाही 100% खात्मा होणार. त्या 4-6 दहशतवाद्यांच्या ऐवजी एकूणच टेररिझमचं इकोसिस्टम बस्ट करण्यासाठी जी जबरदस्त कारवाई सुरू केलेली आहे, त्यावर सुद्धा आपल्याला लक्ष देणं आणि त्या अनुषंगानं भारत सरकारच्या आणि लष्कराची पाठ थोपटणं हे सुद्धा आवश्यक आहे.